नमस्कार, मी सोनाली ढपाले राऊत आपल्याला चपराक प्रकाशित हिरालाल पगडाल लिखित चिनन्ना या आत्मचरित्रातील आता उठवू सारे राण हे प्रकरण वाचून दाखवत आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आता उठवू सारे राण. 20 नोव्हेंबर 1994 रोजी महाराष्ट्रात एक अतिशय दुर्दैवी आणि प्राणघातक घटना घडली. विदर्भातील गोवारी जमातीने आपल्याला अनुसूचित जमातीच्या सवलती पूर्ववत मिळाव्यात यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात जवळपास 50,000पेक्षा जास्त लोक सामील झाले होते. सकाळपासून निघालेल्या या मोर्चाची राज्य सरकारने संध्याकाळपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे मोर्चातील लोकांची अस्वस्थता वाढली, त्यांचा संयम सुटण्याची वेळ आली. मोर्चेकरी आक्रमक होणार आहेत याचा अंदाज येताच पोलिसांनी चहू बाजूंनी मोर्चावर लाठी हल्ला सुरू केला. एकच हलकल्लोळ माजला. प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 114 लोकांचा मृत्यू झाला. 500पेक्षा अधिक लोक जखमी झाले. शासनाने लोकांच्या असंतोषाकडे उदासीनतेने पाहिल्यामुळे आणि मोर्चा हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे हे हत्याकांड झाले होते. त्यावेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर होते. या हत्याकांडाची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ताबडतोब राजीनामा देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. एवढा मोठा नरसंहार झाल्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड असंतोष उफाळून आला. मीडिया आणि विरोधी पक्षांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. सरकार घाबरले. सरकारने घाई गडबडीत काही निर्णय घेतले. हे निर्णय विचारपूर्वक, शांतपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतले गेले नाहीत. त्यामुळे या निर्णयात अक्षम्य चुका झाल्या. त्याचे परिणाम गोवारींना तर भोगावे लागलेच, पण गोवारींबरोबर इतर 41 जातींना देखील दीर्घकाळ हे परिणाम भोगावे लागले. महाराष्ट्रात अनुसूचित जाती, आदिवासीच्या यादीत गोंड गोवारी ही जात होती. त्या आधारे गोवारी जातीला अनेक वर्षे अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत होत्या. परंतु आदिवासी चळवळीतील तज्ज्ञांनी गोवारी, माणा, मुनुरवार या जाती आदिवासी नाहीत, त्या अनुसूचित जमातीसाठी असणाऱ्या निकषात बसत नाहीत असा आक्षेप घेतला. सरकारी पातळीवर त्याची पडताळणी करण्यात आली. त्याच्या आधारे गोवारी, माना, मुनुरवार या जाती अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात आल्या. अनेक वर्षे सवलती मिळाल्यानंतर काही आदिवासी जातींच्या दबावातून हा निर्णय झाला असून आपल्यावर अन्याय झाला अशी गोवारींची भावना होती. त्यामुळे गोवारी समाजात प्रचंड असंतोष होता. त्यांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या होत्या. सरकारने मात्र गोवारींच्या असंतोषाकडे गांभीर्याने पाहिले नाही. महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर प्रथमच एवढा मोठा नरसंहार झाला होता. गोवारींच्या मागणीवर राज्य सरकारने तात्पुरता उपाय म्हणून विशेष मागास प्रवर्ग SBC या नव्या प्रवर्गाची निर्मिती केली. त्यात गोवारी, माना, हलबा, मुनुरवार इत्यादी अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर काढलेल्या जाती आणि आपण आदिवासी असल्याचा दावा करणाऱ्या काही कोळी जाती, त्याबरोबरच पद्मशाली, साळी, कोष्टी या विणकर जातींचा समावेश केला. त्यांना शिक्षणात 2% आरक्षण, सरकारी नोकरीत 2% आरक्षण, SBC साठी शिक्षणात फी माफी, नॉन क्रिमिलरची अट रद्द, स्वतंत्र वित्तीय महामंडळ, स्वतंत्र आश्रमशाळा, व्यवसायासाठी कमी व्याजदराने कर्ज, सरकारी निमसरकारी नोकऱ्यात पदोन्नतीची संधी. विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट केलेल्या जातींना आदिवासी जमातींना मिळणाऱ्या सर्व सवलती स्वतंत्रपणे दिल्या जातील असा शासकीय आदेश निघाला. साळी, पद्मशाली, कोष्टी इत्यादी विणकर जाती, कोळींच्या अनेक उपजाती यांना OBC मधून बाहेर काढण्यात आले व विशेष मागास प्रवर्गात टाकल्यामुळे या जातींना सुरुवातीला असे वाटले की आपल्याला फार फायदा होईल. त्यामुळे या विणकर जाती हुरळून गेल्या होत्या. परंतु वस्तुस्थिती खूपच वेगळी होती. भविष्यात या समाजापुढे खूप मोठ्या समस्या दत्त म्हणून उभ्या राहणार आहेत हे त्यावेळी कोणाच्याच लक्षात आले नाही. सुरुवातीला पद्मशाली समाजाने या 2% स्वतंत्र आरक्षणाचे
जोरदार स्वागत केले. जणू काही आपल्याला अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती मिळाल्या या भ्रमात ते वावरत होते. सत्ताधारी पक्षात असलेल्या पद्मशाली समाजाच्या राजकीय पुढाऱ्यांनी आम्ही समाजाला खूप मोठे घबाड मिळवून दिले असे वातावरण तयार केले. स्वतःला व स्वतःच्या नेत्यांना मिरवून घेतले. परंतु हे नेते आणि प्रस्तावित सवलती यांचा दुरान्वयानेही संबंध आलेला नव्हता किंवा त्यांनी शासन दरबारी त्यासाठी प्रयत्नही केलेले नव्हते. त्यांच्या पॉलिटिकल अजेंडावर हा विषयच नव्हता. 1995-96 हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर या GRची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा एकामागोमाग एक अडचणी सुरू झाल्या. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत SBCसाठी 2% आरक्षण ठेवण्यात आले होते. त्याविरुद्ध हायकोर्टात दावा दाखल झाला. त्यात SBCच्या 2% आरक्षणास आव्हान देण्यात आले. याचिकाकर्त्याने दावा दाखल करताना 50% पेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य आहे अशी बाजू मांडली. महाराष्ट्रात यापूर्वी 13% अनुसूचित जाती SC, 60% अनुसूचित जमाती ST, 19% OBC, 3% विमुक्त जाती अ VJअ, 2.5% भटक्या जमाती ब NT-ब, 3.5% भटक्या जाती व धनगर NT-क, 2% भटक्या जमाती ड वंजारी NT-ड असे 50% आरक्षण दिलेले होते. राज्य सरकारने विशेष मागास प्रवर्गासाठी SBCसाठी 2% स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे एकूण आरक्षण 52% झाले. हे घटनेशी विसंगत होते. ज्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते त्याने फक्त वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आव्हान दिले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने SBCसाठी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देऊन आमच्यावर मोठा बॉम्ब गोळा टाकला. SBC हे लोक न घरका न घाटका झाले. SBCच्या बाजूने वकिली करणाऱ्या वकिलांनी SBCच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोर्टाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केल्यानंतर SBCतील जातींना ते पूर्वी ज्या कॅटेगरीत होते त्या कॅटेगरीचा लाभ मिळेल असे स्पष्टीकरण दिले. या निकालानुसार गोवारी, माना, मुनुरवार यांना पूर्ववत ST आरक्षण आणि पद्मशाली, साळी, कोष्टी इत्यादी जातींना पूर्ववत OBC आरक्षणानुसार वैद्यकीय प्रवेश मिळेल असे स्पष्ट झाले. हा निकाल फक्त वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपुरता होता. त्यामुळे इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी, एज्युकेशन इत्यादी शिक्षणात SBCला स्वतंत्र 2% प्रवेश मिळाला पाहिजे असाच निकालाचा अर्थ होता. परंतु वर्तमानपत्रे, सरकार यांनी अशी धारणा करून घेतली की स्थगिती सार्वत्रिक आहे. त्यामुळे SBC विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया टांगणीवर पडली. या विरोधात आम्ही आवाज उठवला. त्यामुळे किमान अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2% स्वतंत्र आरक्षणानुसार झाली. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत फक्त 2% स्वतंत्र आरक्षणास स्थगिती होती. त्यामुळे OBC अंतर्गत प्रवेश मिळेल हे निश्चित झाले. वैद्यकीय शिक्षण खात्याने मात्र OBC जात प्रमाणपत्राची मागणी केली. एकाच विद्यार्थ्याला शासनाचे स्थानिक अधिकारी ABC आणि OBC अशी दोन्ही प्रमाणपत्र यायला तयार होईनात. पुन्हा शासन दरबारी फॉलोअप करून तसे प्रमाणपत्र द्यावेत असे आदेश द्यायला भाग पाडावे लागले. परंतु इथेही पुन्हा सरकारी घोळ आडवा आला. त्यावर ओनली फॉर मेडिकल ॲडमिशन असा शेरा मारण्यात आला. राज्य सरकारने दिलेले SBCचे सर्टिफिकेट केंद्र सरकारला चालत नव्हते. कारण केंद्र सरकार NT आणि SBC या सवलती देत नाही. तेथे सरसकट OBC धरले जाते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावर NT प्रवर्गाला दाखला देताना जसा ही जात OBC मध्ये देखील समाविष्ट आहे असा उल्लेख असतो त्या फॉर्मॅटमध्ये दाखला मिळावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावे लागले. इंजिनिअरिंग, फार्मसी, BEd, DEd, ॲग्री इत्यादी कोर्सला सुरुवातीला 2% स्वतंत्र आरक्षणाचा लाभ SBC प्रवर्गाला मिळाला. परंतु कोणीतरी शासनाकडे मेडिकल संदर्भात दिलेल्या स्थगितीचा आधार घेऊन SBCच्या स्वतंत्र आरक्षणाला हरकत घेतली. न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना
केवळ काही उच्चभ्रू पालकांच्या दबावाखाली शासनाने 2% स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका घेतली. पुन्हा त्याविरोधात दाद मागितली तेव्हा सरकारने एक मध्यम मार्ग काढला. त्यानुसार सुरुवातीला SBC व OBC विद्यार्थ्यांची एकत्रित मेरिट लिस्ट केली जाईल. त्यानुसार 19% जागा भरल्या जातील व त्यानंतर SC, NT, ST, ABCD यांच्या आरक्षणातून रिक्त राहिलेल्या जागांवर सुरुवातीला 2% जागा SBC प्रवर्गातून भरल्या जातील. हाच नियम मेडिकलला देखील लागू केला. काही वर्षे याचा फायदा SBC प्रवर्गाला मिळाला. 2दा प्रवेश प्रक्रियेत संधी मिळाल्याने त्याचा लाभ SBC प्रवर्गाला झाला. परंतु हे देखील बंद करण्यात उच्चभ्रू वर्ग यशस्वी झाला. SBCला सुरुवातीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करण्याची गरज नव्हती. परंतु SBC विद्यार्थ्यांना OBC ट्रीट करीत असाल तर त्यांना देखील नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सक्तीचे केले पाहिजे अशी हरकत घेण्यात आली आणि ती हरकत मान्य झाली. हे सगळे बघता SBC सवलत म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार झाला होता. SBC सवलतींच्या विरोधात खूप मोठ्या संघटित शक्ती छुपेपणाने कार्यरत आहेत हे स्पष्ट झाले. आम्ही मात्र SBC प्रवर्गाच्या हितासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करीत होतो. हे प्रयत्न करणारे एकमेकांच्या ओळखीचे नव्हते किंवा ते करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देखील एकमेकांना नव्हती. नांदेडचे आमचे मित्र विजय रच्चेवार हे पद्मशाली समाजांतर्गत पद्मरेखा नावाचे साप्ताहिक चालवत होते. गडचिरोलीचे पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी SBCच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण आणि त्यांच्या मागण्या यांना त्यांनी त्यांच्या साप्ताहिकातून प्रसिद्धी दिली. त्यानंतर या प्रश्नांवर पद्मशाली समाजात गडचिरोलीचे सुरेश पद्मशाली, सोलापूरचे वसंत सोमा, मुंबईचे उमाकांत अमृतवार आणि संगमनेरहून मी हे SBC प्रवर्गासाठी काम करणारे प्रमुख नावे आहेत हे समाजापुढे आले. सुरेश पद्मशाली यांची कृती समिती या नावाने संघटना होती. उमाकांत अमृतवार हे अखिल भारतीय पद्मशाली संगमच्या वतीने त्यांच्या SBC सेलचे काम करीत होते. वसंत सोमा हे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे बॅनर वापरत होते. मी स्वतंत्रपणे काम करत होतो. SBCच्या प्रश्नांवर होणारी ससे होलपट पद्मशाली समाजाच्या व्यासपीठावर या ना त्या कारणाने व्यक्त होत होती. कार्यक्रमाचे संयोजक या प्रश्नांवर बोलण्यासाठी मला हक्काने आमंत्रित करीत होते. मी संबंधित व्यासपीठावर जाऊन SBCचे प्रश्न, त्यातील अडचणी, आम्ही केलेले प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती देत होतो. पण त्यासाठी एखादे संघटन स्थापन करून त्याचे नेतृत्व करावे अशी लोकांची अपेक्षा असे. मी मात्र टाळत आलो होतो. एकदा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अधिवेशन अहमदनगर येथे होणार होते. त्यानिमित्त त्या संगमच्या विस्तारित कार्यकारी मंडळाची आणि अहमदनगरचे संयोजक यांची एकत्रित बैठक अहमदनगर येथे बोलावण्यात आली होती. त्यांच्या अजेंड्यावर SBC प्रश्न देखील होता. मी संगमनेरच्या मित्रांसमवेत मीटिंगला गेलो होतो. SBC प्रश्नांची चर्चा अतिशय प्राथमिक पातळीवर चालू होती. त्यांच्या अडचणी व त्याची सोडवणूक याबाबत बैठकीत कोणी व्यवस्थित मांडणी केलेली नव्हती. मी या संघटनेचा सदस्य असण्याचे काही कारणच नव्हते, म्हणून मी श्रोत्यांमध्ये बसलो होतो. संयोजकांपैकी काहींना मी SBC प्रश्नांवर करीत असलेले काम माहिती होते. त्यांनी मला स्टेजवर येऊन SBC प्रश्नांवर बोलण्याची विनंती केली. या प्रश्नी आत्तापर्यंत आलेल्या अडीअडचणी, त्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि अजूनही समोर असलेले प्रश्न याचे तपशिलावर निवेदन करून मी SBC प्रश्नांची व्यापकता मांडली. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आल्यावर उपस्थित मंडळी अवाक झाली. याच बैठकीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या अधिवेशनात SBC विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्याचे ठरले. मला या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलवावे असा निर्णय झाला. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अधिवेशन अहमदनगरला भरले. या अधिवेशनात SBCच्या विषयावर परिसंवाद चालू असताना अचानकपणे कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार लाऊडस्पीकर बंद करण्यात आला. अधिवेशन स्थळाजवळच असलेल्या एका शाळेत शासकीय परीक्षेचा पेपर चालू होता. तेथील परीक्षार्थींनी तक्रार केल्यामुळे पेपर संपेपर्यंत लाऊडस्पीकर बंद ठेवावा असा आदेश आला. समोर 1000-1500 लोक बसलेले. अर्धा परिसंवाद पूर्ण झालेला. पेपर संपण्यासाठी 1.5 तास बाकी. अशा वेळी
काय करायचे असा प्रश्न ऐनवेळी निर्माण झाला. परिसंवाद तर लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, पण लाऊडस्पीकर बंद असल्यामुळे तो कसा चालणार? एकतर परिसंवाद स्थगित करणे किंवा अन्य ठिकाणी घेणे असे पर्याय तपासले जात असताना मी लाऊडस्पीकरशिवाय बोलावे अशी श्रोत्यांतून मागणी आली. त्या मागणीनुसार संयोजकांनी मला बोलण्याची विनंती केली. मी जवळपास 1 तास बोललो. सभा पिन ड्रॉप सायलेन्स चालली. एक देखील श्रोता जागचा हलला नाही. SBC प्रश्न हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. माझ्या भाषणानंतर SBC प्रश्न हा अधिवेशनाच्या केंद्रस्थानी आला. त्यापुढील सर्व चर्चा सत्रावर, अधिवेशनात झालेल्या ठरावावर तसेच समारोप कार्यक्रमांवर SBC प्रश्नाची छाया होती. मी माझ्या भाषणात स्पष्ट केले होते की मी केवळ पद्मशाली समाजाने या प्रश्नासाठी जातीच्या बॅनरखाली लढण्याच्या विरोधात आहे. जातीच्या बॅनरखाली मी काम करणार नाही. हा प्रश्न अनेक जाती समूहांचा आहे. त्या सर्वांना एकत्र घेऊन मोठी लढाई लढण्याची आवश्यकता आहे. समारोप कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी SBC प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी पुढाकार घ्यावा. ज्या कोणाला बरोबर घ्यायचे ते घ्या, पण या प्रश्नाचे नेतृत्व मी करावे अशी विनंती केली. त्यानंतर या प्रश्नावर मी नेतृत्व करावे यासाठी माझ्यावर दबाव वाढला. SBC चळवळीचे राज्याचे नेतृत्व करायचे म्हटल्यावर त्यासाठी वेळ देणे आले, फिरणे आले, त्याचे ताणतणाव सहन करणे आले, संभाव्य गटबाजी आली. याला माझे मन तयार होईना. मी अगोदरच शिक्षक चळवळीचे आणि जय हिंद लोक चळवळीचे कामात व्यग्र होतो. कधी कधी परिस्थितीचा रेटा एवढा असतो की तुमच्या इच्छेवर काहीही अवलंबून राहत नाही. नगरच्या अधिवेशनानंतर महाराष्ट्रभरात जिथे जिथे SBC आरक्षणाशी संबंधित प्रश्न निर्माण होऊ लागले तेथून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी तिथे प्रत्यक्ष येऊन प्रश्नाचे निराकरण करावे अशी अपेक्षा वाढत गेली. मीही शक्य तेथे जात होतो. एकंदर असे लक्षात आले की हा प्रश्न काही आपला पिच्छा सोडत नाही. तेव्हा या प्रश्नात लक्ष घालून त्याचे नेतृत्व करण्याचा निर्णय मी मनोमन घेतला आणि तयारीला लागलो. SBCमध्ये समाविष्ट असलेल्या गोवारी, माळा, मुनुरवार यांना पुन्हा आदिवासीमध्ये जायचे होते. त्यामुळे ते स्वतःला SBC समजायला तयारच नव्हते. कोर्टाच्या निर्णयानुसार ते SBC पूर्वी STमध्ये होते, त्यामुळे त्यांना STची सवलत मिळत होती. काही कोळी जाती SBCमध्ये समाविष्ट केलेल्या होत्या, त्यांना ही सवलत मान्य नव्हती. त्यांचा आग्रह त्यांना STमध्ये समाविष्ट करा असाच होता. त्यामुळे ते देखील आमच्याबरोबर यायला तयार नव्हते. त्यामुळे स्वकुळ साळी, कोष्टी, देवांग गोष्टी, पद्मशाली या विणकर जातींना बरोबर घेऊन व्यापक लढा उभा करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू केल्या. सुरुवातीला संगमनेरचे कोष्टी, साळी व पद्मशाली समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. त्यांच्याकडून त्यांच्या महाराष्ट्र पातळीवरील राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती व नावे मिळवली. प्रत्येक जातीच्या निरनिराळ्या साप्ताहिकांची, मासिकांची माहिती मिळवून त्याबरोबरच जवळपास 100पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांची नावे, पत्ते, फोन नंबर मिळवून फोनवर संपर्क केला. तेव्हा मोबाईल नव्हते. हे करताना त्या समाजात SBC प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते कोण आहेत हे समजले. त्या सर्वांशी संपर्क करून संभाव्य जनआंदोलनाची रूपरेषा त्यांच्यापुढे मांडली. हे करताना अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काहींनी तर या चळवळीचे नेतृत्व करण्याचा मनोदय व्यक्त केला. काहींनी नन्नाचा पाढा वाचला. प्रत्येक समाजात प्रदेश पातळीवरील एकच एक संघटना नव्हती, 2-2, 3-3 संघटना होत्या. त्यांच्यात बेबनाव होता. ज्या संघटना होत्या त्याच्यातही गटबाजी होती. जी मासिके व साप्ताहिक निघत होती त्यांच्यातही स्पर्धा होती. व्यावसायिक हितसंबंध होते. त्यामुळे या सर्वांना एकत्र आणणे आणि एकत्र आल्यावर एकत्र ठेवणे हे काम आव्हानात्मक आहे हेही लक्षात आले. सगळ्यांचे ताल सांभाळत वाटचाल करावी लागणार होती. त्यासाठी त्यांचा अधिक परिचय होणे गरजेचे असते. काहींना आमच्या हेतूबाबतच शंका होती. आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी हे व्यासपीठ उभे करतोय असा त्यांचा आक्षेप होता. शेवटी येतील ते बरोबर घेऊ, जे बरोबर येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ असा निर्धार केला. तदनंतर बेधडकपणे पावले टाकण्यास सुरुवात केली. संगमनेरमधील कोष्टी, साळी आणि पद्मशाली समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग झाली. संगमनेर येथे महाराष्ट्रातील
SBC जातींच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्याचे निश्चित झाले. त्याला महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती स्थापना मेळावा असे हेडिंग देण्याचे ठरवले. या मेळाव्याचे जे पत्रक काढले होते त्यातच मागण्या स्पष्टपणे लिहिलेल्या होत्या. त्यात प्रामुख्याने खालील मागण्या होत्या. 1. SBC प्रवर्गाला 2% दिलेले आरक्षण अपूर्ण असून ते लोकसंख्येच्या प्रमाणात 6% केले पाहिजे. कारण SBC प्रवर्गाची राज्यात सुमारे 5 कोटी लोकसंख्या आहे. त्याशिवाय OBCतील 347 जातीतून जर 41 जाती SBCमध्ये टाकल्या तर 347 जातींना 19% आरक्षण होते, तर त्यातील या जातींना केवळ 2% आरक्षण हा अन्याय आहे. 2. SBCंना दिलेले आरक्षण हे घटनात्मकदृष्ट्या वैध ठरण्यासाठी ते 50%च्या आत बसवावे. 3. सरकारी, निमसरकारी, अनुदानित नोकऱ्यातील SBCचा अनुशेष भरून काढण्यासाठी ताबडतोब SBCची भरती करण्यात यावी. 4. SBCसाठी स्वतंत्र वित्तीय महामंडळाची स्थापना करण्यात यावी व त्याद्वारे व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून मिळावे. 5. SBCसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. 6. जातीचे दाखले देताना SBC जातीच्या लोकांची अडवणूक करू नये. 7. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी सुलभ प्रक्रिया राबवावी, ती वेळेत मिळावीत. 8. साळी ही जात स्वकुळासाठी समकक्ष मानण्यात यावी. 9. सालेवार, चेन्नेवार ही जात पद्मशाली समकक्ष मानण्यात यावी. 10. इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादी उच्च शिक्षण प्रवेशाच्या वेळी फी माफीची सवलत असताना देखील आगाऊ फी भरण्याची मागणी केली जाते त्यास प्रतिबंध करण्यात यावा. 11. मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादी उच्च शिक्षण प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SBCवर अन्याय केला जातो तो थांबवण्यात यावा. मेळाव्यासाठी सर्व जातींचे म्हणजेच कोष्टी, साळी, पद्मशाली या समाजाच्या ज्ञात असलेल्या सर्व प्रदेश संघटनांचे पदाधिकाऱ्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून छापली होती. याशिवाय सर्व साप्ताहिक, पाक्षिक, मासिकांचे संपादकांची नावे प्रमुख पाहुण्यात छापण्यात आली होती. मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मराठवाडा, विदर्भ सर्व भागातून कोष्टी, साळी, पद्मशाली समाजाचे प्रतिनिधी आले. 300-400 प्रतिनिधी मेळाव्याला हजर होते. मेळाव्यासाठी आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, SBCच्या हक्कासाठी लावू पणाला प्राण हे गाणे रचले होते. त्या गाण्यानेच मेळाव्याची सुरुवात झाली. गाणे एकदम क्लिक झाले. वातावरणात जल्लोष भरला. सर्व जाती संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व संपादक व्यासपीठांवर विराजमान झाले. मी मेळाव्याचा स्वागताध्यक्ष होतो. त्या नात्याने प्रास्ताविकपर भाषण केले. यात आपली जात मागासवर्गीय का आहे हे स्पष्ट करताना विणकाम धंदा बुडाला, विडी व्यवसाय देखील अडचणीत आहे, म्हणून आपण आरक्षणाचा हक्क मागत नाही, तर इतर प्रगत समाजाच्या तुलनेत आपल्यात बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे, कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे, निरक्षरतेचे प्रमाण जास्त तर उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, राजकीय आर्थिक सत्तेत आपला नगण्य सहभाग आहे, सरकारी नोकऱ्यात आपल्या लोकांचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, खाजगी सावकारी यांचा समाज शिकार झालेला आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या अधिक आहे, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यात आपला वाटा नगण्य आहे. ही सर्व माहिती सरकारी आकडेवारीच्या आधारे समप्रमाणात मांडली. आपण मागासवर्गीय आहोत याबद्दल न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. हे मागासलेपण घालवण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापासून घ्यायची आहे. म्हणूनच या मेळाव्याच्या प्रारंभीच या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून, अभिवादन करून आपण या मेळाव्याचे उद्घाटन केले आहे. पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी, साळी समाजाचे आराध्य दैवत जिवेश्वर महाराज आणि कोष्टी समाजाचे मुख्य दैवत चौंडेश्वरी देवी यांच्याबद्दल आदर असूनही त्यांच्या प्रतिमा येथे ठेवण्यात आल्या नाहीत. कारण आपल्याला त्यात अडकून पडायचं नाही. सगळ्या विणकर जातींना एकत्र आणायचे आहे. त्यासाठी जातीचा उंबरठा ओलांडायचा आहे. आम्हाला SBCमध्ये टाका
अशी आमची मागणी नव्हती, परंतु सरकारने त्यात आमच्या संमतीशिवाय समावेश केला आणि ससे होलपट केली आहे. हे सांगून ही समतेची लढाई आहे. आज आपली अवस्था धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी आहे. आपण धड ना SBC ना धड OBC आहोत असे प्रतिपादन करून या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भाषण छान झाले. लोक प्रभावित झाले. मेळाव्याची चर्चा योग्य दिशेने होईल याची खात्री झाली. मेळाव्याचे नियोजन आणि नेपथ्य अतिशय चांगले केले होते. आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करताना गुलाबाचे फूल, पेन, फाईल, वही, बॅजेस देण्यात आले. प्रत्येकाला एक कोरा छापीव फॉर्म देऊन त्यांचे डिटेल्स घेण्यात आले. प्रत्येकाची नोंदणी करतानाच त्यांना चहा नाश्ता कक्षाकडे सन्मानाने नेण्यात येत होते. हॉलच्या बाहेर आत स्टेजजवळ झाडांच्या कुंड्या व रांगोळीने सजावट केली होती. सूत्रसंचालन अत्यंत कसदार झाले. मेळाव्यात 3ही समाजातील दिग्गज नेते आले होते. त्यांनी सगळ्यांनी विशेष मागास प्रवर्गावर झालेला शासकीय अन्याय, नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण मिळण्यात येणाऱ्या अडचणी, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट मिळतानाच्या अडचणी, नॉन क्रिमिलरची मर्यादा वाढवणे याबाबत चर्चा करतानाच आता घरात बसून भागणार नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. सकाळच्या सत्रात उद्घाटन व संघटनेची स्थापना हे उपचार पार पडले. त्यानंतर भोजन विश्राम होता. पंचपक्वान्नाचे भोजन होते. कोणत्याही कार्यक्रमाची यशस्वीता भोजनावर अवलंबून असते. भोजन चांगले झाले की सगळे खुश होतात. येथेही भोजन छान होते. सगळ्यांनी त्याचे पोटभर कौतुक केले. दुपारच्या सत्रात संघटनेचे नवीन पदाधिकारी निवडले जाणार होते. त्यामुळे अनेकांच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या. शिवाय जातीनिहाय खिचताण होण्याची शक्यता होती. भोजन सत्रात तशा हालचाली होत असल्याचे लगेच लक्षात आले. आतापर्यंत सारे जमवत आणले होते. हे सगळे फिसकटून जाते की काय अशी भीती निर्माण झाली. पद्मशाली समाजातील लोक आणि स्थानिक संगमनेरचे इतर प्रतिनिधी हे मी या चळवळीचे नेतृत्व करावे यासाठी आग्रही होते. परंतु इतर जातींचे प्रदेशाध्यक्ष देखील इच्छुक असण्याचे स्पष्ट दिसत होते. दुपारचे सत्र सुरू होताच काहींनी अध्यक्षपदासाठी निरनिराळी नावे सुचवली. त्यात माझेही नाव होते. जे होऊ नये असे वाटत होते तेच होते की काय अशी भीती निर्माण झाली. काही भाषणे झाल्यानंतर मी चर्चेत हस्तक्षेप केला. आपले संघटन हे एक प्रकारचे फेडरल संघटन आहे. यात अनेक जाती समूहाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे आपल्याला सामूहिक नेतृत्वाचा अवलंब करावा लागेल आणि त्याशिवाय पर्याय नाही. आपण एक उच्चाधिकारी समिती स्थापन करूया. या समितीत प्रत्येक समाजाचे प्रदेश संघटनेचे अध्यक्ष, सेक्रेटरी पदसिद्ध राहतील. याशिवाय SBC प्रवर्गाशी संबंधित सर्व साप्ताहिक, मासिक, पाक्षिकांचे संपादक या समितीत पदसिद्ध असतील. समितीतील सगळ्यांना दर्जा समान राहील. त्यामुळे कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा सचिव असणार नाही. फक्त या कमिटीची मीटिंग बोलवण्यासाठी एक निमंत्रक नेमला जावा. त्याला कोणतेही विशेषाधिकार असणार नाहीत असे सुचवले. सगळ्यांना ही कल्पना आवडली. निमंत्रकाला कोणतेही विशेष अधिकार असणार नाहीत म्हटल्यावर त्या पदात कोणालाच स्वारस्य उरले नाही. त्यामुळे सर्वानुमते माझीच निमंत्रकपदी निवड झाली. अप्रत्यक्षपणे ही संघटनात्मक चतुराई होती. या चळवळीचे पुढील सारथ्य करण्याची जबाबदारी माझ्यावरच आली आणि नेतृत्व माझ्याकडे चालत आले. SBCतील जाती समूह एकत्र येऊन राज्य पातळीवर स्थापन झालेले हे पहिले संघटन होते. त्यामुळे या संघटनेला राज्य पातळीवर फार लवकर स्वीकारार्हता मिळाली. केवळ राज्य पातळीवर सर्व जाती समूहाने एकत्र येऊन उपयोग नव्हता. जिल्हा व तालुका पातळीवर देखील ते येणे आवश्यक होते. त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याला नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्या जिल्ह्यात काही ठिकाणी मिळावे, काही ठिकाणी छोट्या मोठ्या बैठका होऊन महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या जिल्हा शाखा स्थापन झाल्या. काही जिल्ह्यांनी त्यांच्या जिल्ह्यांतर्गत तालुका शाखा स्थापन केल्या. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर तालुका, राज्य अशी साखळी तयार झाली. संघटनेचा जसजसा विस्तार होत होता तसतसा आमचाही संपर्क वाढत चालला होता. अनेक ठिकाणी सभा संमेलने, मेळावे आयोजित केले जात.
त्या मेळाव्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करायला जायची संधी मिळू लागली. या विषयांसाठी माझी महाराष्ट्रभर भ्रमंती झाली. मान सन्मान मिळू लागला. प्रतिष्ठा, नावलौकिक, प्रसिद्धी मिळाली. मुख्य म्हणजे SBC प्रश्नांवर संघर्ष करणारा, लढणारा नेता म्हणून समाजाने स्वीकारले. त्यामुळे जबाबदारी वाढली. लोकांचे प्रश्न मार्गी लागली पाहिजेत, त्यासाठी तगमग सुरू झाली. या प्रश्नांवर काम करणारा आमचा एक चांगला संच तयार झाला. SBCचे बहुसंख्य प्रश्न मंत्रालयाशी निगडीत होते. मंत्रालयातील कामे करून घेण्याची एक प्रक्रिया असते. तेथे कागद बोलतो. त्या कागदावर अधिकारी मंत्री काय शेरा मारतात हे महत्त्वाचे असते. काही निर्णय हे खाली अधिकारी पातळीवर होतात, काही सचिव पातळीवर होतात, काही मंत्री पातळीवर होतात, काही कॅबिनेट पातळीवर होतात. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनावर जनमताचा रेटा निर्माण करावा लागतो. कधी कधी उपद्रव मूल्य सिद्ध करावे लागते. SBCच्या प्रश्नाला अग्रक्रम देऊन आम्ही महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे काम चालवले होते. परंतु या समितीच्या उच्चाधिकार समितीत सहभागी असलेले विविध विणकर जातींचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अग्रक्रम वेगळे होते. त्यातील सोलापूर, भिवंडी, इचलकरंजी येथील प्रतिनिधींना विणकाम व्यवसायाशी निगडीत प्रश्न महत्त्वाचे होते. त्या प्रश्नांचे गांभीर्य देखील महत्त्वाचे होते. ते सगळे विषय टेक्स्टाईल, रिबेट, सहकारी संस्था, वीज इत्यादीशी संबंधित होते. त्यामुळे पुढे या प्रश्नांना अग्रक्रम देणारी मंडळी SBC प्रश्नात फारसे स्वारस्य दाखवत नाही हे दिसून आले. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्या समाजात SBC प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचे धोरण ठेवले. त्यामुळे पुढे असे लक्षात आले की या तीनही समाजातील धनिक शेठ कारखानदार मंडळींना यात स्वारस्य नाही. सरकारी नोकर, शिक्षक, सेवानिवृत्त मंडळी यांनाच यात रुची आहे हे स्पष्ट झाले. प्रदेश पातळीवर काम करताना स्थानिक पातळीवरील राजकीय भूमिकांमुळे सुरुवातीला काही अडचणी आल्या. विभागनिहाय राजकीय प्रभाव वेगवेगळा होता. त्या विभागात वेगवेगळे पक्ष प्रभावी होते. कुठे शिवसेना, कुठे भाजप, कुठे काँग्रेस, कुठे आणखी काही. त्यामुळे स्थानिक पातळीवर संबंधित पक्षाच्या राजकीय नेतृत्वाला बरोबर घ्यावे लागते. पण राजकीय नेतृत्व करणारी मंडळी हुशार व चतुर असतात. त्यांना व्यवहार शहाणपण असते. कुठे लवचिक वागावे, कुठे ताठर भूमिका घ्यावी हे त्यांना समजते. मतांच्या बेगमित बेरज वजाबाकीचा त्यांचा हिशेब पक्का असतो. SBC हा विषय मतांच्या बेगमीत फारसा उपयोगी नाही हे संबंधित राजकीय जाणकारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आमच्या वाटचालीत कुठे नाक खुपसले नाही, कुठे अडवणूक केली नाही. SBC चळवळ ही कोणत्याही राजकीय पक्षाची बटीक बनणार नाही. तिचे नियंत्रण कोणत्याही राजकीय पक्षाकडे जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आम्ही सर्व पक्षांच्या राजकीय नेतृत्वाची मदत घेतली, पण सर्वांशी 2 हात लांब राहून. मी स्वतः काँग्रेस पक्षात सक्रिय होतो, परंतु त्याही पक्षाच्या वळचणीला ही चळवळ जाणार नाही याची काळजी घेतली. तसा जाहीर विश्वास लोकांना दिला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या चळवळीत काम करणारे बहुसंख्य लोक सरकारी नोकर, शिक्षक, सेवानिवृत्त मंडळी होती. त्यांना राजकीय पक्षाशी काही देणे घेणे नव्हते. त्यामुळे पक्ष निरपेक्ष वाटचाल सुलभ आणि सहज झाली. आमच्यात काम करणाऱ्या काही नेत्यांनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी आमदार, कॉर्पोरेट, काउन्सिलरच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी आमची मदत घेतली आणि आम्ही सुद्धा ती केली. दुर्दैवाने असे प्रयत्न करणाऱ्या कोणालाच राजकीय आखाड्यात यश आले नाही. SBC चळवळीने 2 पातळीवर काम केले. स्थानिक पातळीवर प्रश्नांची लोकांना सहकार्य करून त्यांचे प्रश्न सोडवले व राज्य पातळीवर काम करून शासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय करून घेतले. स्थानिक पातळीवर SBC फी माफी, स्कॉलरशिप, जातीचे दाखले, जात वैधता दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, शाळा महाविद्यालयातील प्रवेश, सहकारी व अनुदानित शिक्षण संस्थातील नोकर भरती या विषयांवर मौलिक काम करण्यात यश आले. ज्या कोणाला अडचण येत असे त्याला त्वरित हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश आले. शासकीय कचेऱ्या व शिक्षण संस्था येथे येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात याचे मार्गदर्शन आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना करू लागलो. त्यांना लागणारे शासन निर्णय पुरवणे, शासनाचे नियम अवगत करणे, काही प्रश्नांची रेमेडी कशी असते याची माहिती देणे, गरज पडल्यास तेथे ज्येष्ठ व अभ्यासू कार्यकर्ता पाठवणे या पातळीवर काम केले.
त्यामुळे स्थानिक पातळीवर असे काम करणारे कार्यकर्ते तयार झाले. त्यांच्या एकमेकांच्या अनुभवातून ते अधिक समृद्ध झाले. राज्य पातळीवर काम करताना आमच्या संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे काही प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठे यश आले. विशेष मागास प्रवर्गासाठी सरकारी नोकऱ्यात 2% आरक्षण होते. या आरक्षणात कुठेही न्यायालयाची स्थगिती नव्हती. स्थगिती होती ती वैद्यकीय शिक्षण प्रवेशात. त्यामुळे आम्ही शिष्टमंडळी नेऊन सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात आणून दिले आणि सरकारी नोकर भरतीतील 2% आरक्षण अबाधित असल्याचे दाखवून दिले. त्यानुसार राज्य निवड मंडळ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी SBCचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रक्रिया राबवली पाहिजे असा आग्रह धरला. सुरुवातीला ही मंडळी दाद देत नव्हती, परंतु हा 114 हुतात्म्यांचा अपमान आहे, आम्ही हा मुद्दा लोकात घेऊन जाऊ अशी आक्रमक भूमिका घेतल्यावर सचिव पातळीवर 1-2 बैठका झाल्या आणि हा प्रश्न मार्गी लागला. राज्य निवड मंडळ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी त्यांच्या जाहिरातीतील SBCसाठी स्वतंत्र 2% आरक्षण दाखवून नोकर भरतीतील SBCचा हक्क मान्य केला. शासकीय नोकऱ्यातील अनुशेष भरायचा असल्यामुळे व SBC हा नवीन प्रवर्ग असल्यामुळे त्याचा खूप मोठा लाभ SBC प्रवर्ग यांना झाला. या कालखंडात अनेक जण सरकारी नोकऱ्यात शिरू शकले. केवळ शासकीय नोकऱ्यातील SBC प्रवर्गाचा 2% मान्य झाल्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नव्हते. निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाचे विविध महामंडळे, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, पतसंस्था, सोसायट्या, ग्राहक भंडार यात हा हक्क अद्याप कार्यान्वित झालेला नव्हता. आम्ही त्याचा पाठपुरावा केला. तसे लेखी आदेश शासनाकडून काढून घेतले. त्यामुळे काही हजार विणकर कुटुंबातील SBC तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हा आम्ही मिळवलेला सर्वात मोठा विजय होता. मी जसे या प्रश्नावर काम करत होतो तसेच आमच्या अपरोक्ष इतरही काही संस्था संघटना काम करीत होत्या. कारण शासकीय अधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत त्यांची निवेदने, अर्ज, विनंत्या यांचा संदर्भ येत असे. परंतु आम्ही मात्र या प्रश्नावर चिवटपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने पाठपुरावा केला आणि त्याला यश प्राप्त झाले. केवळ नोकर भरतीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी होऊन भागणार नव्हते. शासकीय नोकरीत 2 पद्धतीने पदोन्नती होत असते. काही पदोन्नती सरळ सेवेतून होते, काही रोस्टर पद्धतीने होत असते. जेव्हा आम्ही OBC होतो तेव्हा आम्हाला पदोन्नतीचा लाभ नव्हता. केवळ नोकरीत 19% आरक्षण होते. परंतु SBC प्रवर्गाला पदोन्नती दिली जाईल असा शासन निर्णय झाला होता. त्यानुसार रोस्टरच्या बिंदू नामावलीमध्ये विशेष मागास प्रवर्गाचे बिंदू येणे आवश्यक होते. आमच्या समितीत यातील काही तज्ज्ञ होते. त्यांनी या बाबतीत विशेष पुढाकार घेतला. आम्हाला ही प्रक्रिया समजावून सांगितली. आम्ही शासन दरबारी तसा आग्रह धरला आणि शासनाने सुधारित बिंदू नामावली जाहीर केली. त्यात विमाप्र म्हणजेच SBCचे बिंदू दाखवण्यात आले. त्यामुळे या पदोन्नतीचा लाभ झाल्यामुळे SBC प्रवर्गातील अनेक जणांना पदोन्नती मिळाली. अनेकांना वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळाली. कोणी उपजिल्हाधिकारी झाले, कोणी उपसंचालक झाले, प्रांताधिकारी झाले, कोणी लेखापाल झाले, कोणी कोषागार अधीक्षक झाले, कोणी अधीक्षक झाले, कोणी हेड क्लार्क झाले, कोणी शिपायांचे क्लार्क झाले, कोणी मुख्याध्यापक झाले, कोणी प्रशासन अधिकारी झाले. याचा लाभ ज्यांना झाला ते भेटल्यानंतर SBC चळवळीला धन्यवाद देतात तेव्हा कृतार्थ झाल्यासारखे वाटत असे. आम्ही साळी, पद्मशाली, कोष्टी, देवांग कोष्टी इत्यादी विणकर जाती एकत्रित संघर्ष समितीमध्ये होतो. पण या जातींच्या काही घटकांना SBC सवलत तांत्रिक अडचणींमुळे मिळत नव्हती. स्वकुळ साळी असा जातीचा दाखला असेल तर सवलत मिळत होती, पण साळी जातीचा दाखला चालत नव्हता. खरे तर साळी आणि स्वकुळ साळी या दोन्ही एकच जाती आहेत. त्यामुळे साळी समाजातील मोठा घटक सवलतींपासून वंचित राहत होता. सालेवार, चेन्नावार हे पद्मशाली समाजाचे दुसरे नाव आहे, पण पद्मशालींना सवलत मिळत होती. सालेवार, चेन्नावार यांना सवलत मिळण्यात अडचणी येत होत्या. कोष्टी, देवांग कोष्टी त्यांना सवलत मिळत होती, तर देवांग उल्लक असेल तर अडचण येत होती. आम्ही सरकार दरबारी यासाठी अनेकदा पाठपुरावा करून याही जातींचा समावेश SBCमध्ये करा असा आग्रह धरला होता. त्यातील तांत्रिक खाचाखोचा ज्ञात नव्हत्या. संगमनेरचे आमदार तत्कालीन मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांनी या कामी विशेष मदत केली. त्यांनी संबंधित खात्याचे सचिव आणि आमची अधिकृत मीटिंग लावून दिली.
मीटिंगच्या वेळी ते स्वतः बैठकीत हजर राहिले आणि सचिवांना या प्रश्नी वरची रेमेडी सुचवायला सांगितले. सचिवांनी सांगितले, राज्य मागासवर्ग आयोगाने साळी ही जात स्वकुळसाठी जातीशी समकक्ष आहे का? सालेवार चिन्हावर ही जात पद्मशाली जातीशी समकक्ष आहे का? देवांग ही जात कोष्टी देवांग गोष्टी जातीशी समकक्ष आहे का? याची पडताळणी करून योग्य ती शिफारस त्या आयोगाने सरकारकडे करावी. राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस अनुकूल आली तर प्रश्न कॅबिनेट पुढे मांडून कॅबिनेटच्या निर्णयानंतर असा आदेश काढता येईल. ना. थोरात यांनी तसे पत्र त्वरित राज्य मागासवर्ग आयोगाला द्यायला भाग पाडले. राज्य मागासवर्ग आयोगाशी आम्ही सतत संपर्कात राहिलो. त्यांना या जाती समकक्ष कसे आहेत याचे पुरावे सादर केले. सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने सदर जाती समकक्ष आहे अशी सरकारकडे शिफारस केली. आम्ही मंत्र्यांच्या मागे लागून सचिवांकडे पाठपुरावा करून सदर प्रश्न कॅबिनेट पुढे जाईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि कॅबिनेटने निर्णय घेतला. साळी ही जात स्वकुळ साळीशी समकक्ष आहे. सालेवार चिन्हावरी जात पद्मशाली जातीशी समकक्ष आहे. देवांग ही जात देवांग कोष्टीशी समकक्ष आहे. तशा शासकीय निर्णय प्रसिद्ध झाला आणि खूप मोठा प्रश्न सुटला. SBCच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फी माफीची सवलत होती, परंतु शिक्षण संस्थाचालक आगाऊ फी भरा, शासनाकडून पैसे आल्यावर परत करू असे सांगत आणि फी भरायला लावत. सदर फी शासनाकडून कधी आली हे विद्यार्थ्याला समजतच नसे. काही शिक्षण संस्थाचालक याबाबतीत लबाडी करतात असे निदर्शनास आले. त्यामुळे संस्थाचालकांनी आगाऊ फी घेऊ नये अशी आमची आग्रहिक मागणी होती. परंतु तालेबाज संस्थाचालकांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात होते. विधिमंडळात असल्याने त्यांच्या हितसंबंधांना धक्का लावायला शासन धजावत नव्हते. पूर्वी हा अन्याय फक्त SBCवर होता. पुढे पुढे संस्थाचालक निर्ढावले. ते NT, VJ, SC विद्यार्थ्यांनाही फी आगाऊ भरा म्हणून तंग करू लागले आणि आलेली फी विद्यार्थ्यांना परत देताना लबाडी करू लागले. शेवटी त्या विरोधात आमच्याबरोबर NT, VJ, SC वर्गानेही आवाज उठवला आणि शासनाने शिक्षण संस्थाचालकांना आगाऊ फी घेण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढला. एक बाब येथे कटाक्षाने स्पष्ट काय केली पाहिजे. गडचिरोली येथील सुरेश पद्मशाली यांनी देखील त्यांच्या कृती समितीमार्फत SBC प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खूप चिवटपणे प्रयत्न केले आहेत. त्यांनी देखील सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेट, गावोगाव मीटिंग घेऊन या प्रश्नासंदर्भात खूपच मौलिक काम केलेले आहे. त्यांचे हे काम गेली 23 वर्षे सातत्याने चालू आहे. आमच्या समितीने जे यश मिळवले आहे ते त्यांच्या समितीचे देखील आहे, कारण आम्ही एकमेकांना कॉन्ट्रोवर्सी केली नाही. सुरेश पद्मशाली यांची तपश्चर्या, सातत्य, चिकाटी, मेहनत त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. गुण येण्याशी मतलब, वैद्यबुवा कोण हा प्रश्न दुय्यम, ही भूमिका महत्त्वाची आहे. SBC चळवळीत 10-12 वर्षे काम केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की ही चळवळ पुढचे पाऊल टाकतच नाही. सरकारने जो GR काढला होता त्याची पूर्णांशाने अंमलबजावणी न झाल्याने त्या GR मधील सवलती व त्या मिळण्यातील अडचणी आहेत. यातच ही चळवळ अडकून पडली आहे. सार्वजनिक जीवनात राजकीय सौदाशक्ती महत्त्वाची असते. SBC एक राजकीय ताकद म्हणून उभी राहणे आवश्यक आहे. SBC चळवळीने SBC समाजातील लेखक, कलावंत, उद्योजक, व्यापारी, पत्रकार यांना संघटित करून सांस्कृतिक चळवळीत त्याचे रूपांतर केले पाहिजे. हे व्हावे अशी माझी इच्छा आहे, पण त्यासाठी तरुण रक्ताने पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना पुरेशी संधी मिळावी यासाठी गेले 3-4 वर्षे मी या आघाडीवर काम करणे थांबवले आहे. मार्गदर्शन करणे, धोरण ठरवणे यातच सहभाग राहील असे 2015 पासून मी ठरवले आहे.